त्याला आणि आपण हे हालून जगायचं. बाकी काहीच नाही. आता अभंगाला करायची सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. पवार परिवाराचं पुण्यस्मरण आहे. श्राद्ध म्हणजे काय ह्या अभंगाला सुरुवात. कारण आजचं कीर्तन पुण्यतिथीचं श्राद्धाचं आहे. पहिला प्रश्न, आता फक्त प्रश्न उत्तर आहे. पहिला प्रश्न आहे, माणसाला जन्माला यावं लागतं का? हा मला नाही मला. तुम्ही हा मला नाही तर नाही मला. जन्माला यावं लागतं का? यावं लागतं. उत्तर मी काय का बरं का? यावं लागतं. सावध राहा का? परत गोठ्याला करावं. यावं लागतं. आणि आल्यावर जावं लागतं. नीट बाजूला का? यावंही लागतं. जावं लागतं. उत्तर आहे का? पुरावे आहेत का? त्याला वागच करते आता. याला पुरावे आहे का? प्रत्येक वाक्य माझं तोंडातून बाहेर पडेल त्याला पुरावा घ्यायचा. यावंही लागतं, जावंही लागतं. पुरावा दुसरा अध्याय, उपजे ते नासे नासले पुनर्पिदिशे. 15वा अध्याय, आजा उपजणे आणि निमणे. आणि श्लोक आहे पुनर्पिजन यावंही झालं पाहिलं. यावंही लागतं, जावंही लागतं. मग एखाद्या विचारलं यायचं कशाला? जायला. मग जायचं कशाला? यायला. एक शहाणा होता, तो म्हणला मी येणारच नाही. यावं यावं लागेल. मग एक म्हणलं मी जाणारच नाही, जावं लागेल. पुरावा 17वा अध्याय, पुरावे लगेच घ्यायचे जाग्यावर. जाळ जाणीचे फुले, मानत जाणीचे बोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. पुरावा काकडा, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. अजून पुरावा, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू. म्हणजे यायचं भोगायचं, यायचं भोगायचं, भोगण्याशिवाय पर्याय नाही. झालं फायनल, झालं फायनल. ए बरी, ए जा घरी, जा घरी. बस खाली का? कॅमेरा कोणाचा आहे? बंद कर. कॅमेरा बंद करे. बरे कुठे गेला तो? कोणाचं आहे? काढून घ्या. ए चला गेलं बाबा. यायचं, चाल लवकर. आता क्लिप टाकून मला कार्यक्रम करण्यापुरतं झालंय तुला. लवकर ये.